नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो। आताच्या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज। गजानन कीर्तीकर यांच्या हकालपट्टीची मागणी, भाजपचा पाठिंबा। काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो, जाणून घेऊया। शिवसेना नेते गजानन कीर्तीकरांनी अमोल कीर्तीकर निष्ठावंत आहे, त्यामुळे तो ठाकरेंसोबत राहिला, शिंदेसोबत आला नाही, अशी प्रतिक्रिया गजानन कीर्तीकरांनी दिली आहे। आणि शिंदेच्या शिवसेनेचे नेते शिशिर शिंदेंनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गजानन कीर्तीकरांची हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे। गजानन कीर्तीकर आणि त्यांच्या पत्नी यांनी पक्षविरोधी वक्तव्य करून ठाकरे गटाची बाजू घेतली। मतदाना दिवशी गजानन कीर्तीकरांच्या पत्नीचा मुख्यमंत्र्यांना एकेरी उल्लेख केला। गजानन कीर्तीकरांचा खासदार निधी अमोल यांनी प्रचारासाठी आणि विकास कामांसाठी वापरला। अमोल हे गजानन कीर्तीकर यांच्या कार्यालयातून कारभार करत होते, त्यामुळे ठाकरे गटाला फायदा झाला। गजानन कीर्तीकरांचे उद्योग पक्षाला बदनाम करत आहे। गजानन कीर्तीकरांचा मातोश्रीवर लोटांगण घालण्याची घाई झाली आहे। मातोश्रीचे लाचार श्री होणाऱ्यांना पक्षातून त्वरित बाहेरचा रस्ता दाखवा। गजानन कीर्तीकरांनी पक्षातून त्वरित हकालपट्टी करावी आणि त्यांना निरोपचा नारळ द्या, असं शिशिर शिंदे यांनी पत्रात म्हटलं आहे। मुंबई उत्तर पश्चिमेमध्ये गजानन कीर्तीकरांचे पुत्र अमोल कीर्तीकर विरुद्ध शिंदेच्या शिवसेनेचे रवींद्र वायकर अशी लढत झाली। गजानन कीर्तीकर शिंदे गटात आहेत, पण मुलगा अमोल कीर्तीकर ठाकरे गटाकडून निवडणूक लढला, त्यामुळे ही निवडणूक लक्षवेधी आहे। तर शिशिर शिंदेंनी गजानन कीर्तीकरांची हकालपट्टी करण्याची मागणी करताच भाजपनेही गंभीर आरोप केले आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तुर्तास धन्यवाद।